See, yesterday we learned present tense. We learned all sorts of present tense. Now, I am going to teach you the types of past tense and future tense. Look here. Number 2 tense is principal tense is past tense. हा 2 नंबरचा टेन्स. तो हा जो टेन्स असतो याचे प्रकार पडत असतात. पहिला जो प्रकार असतो तो सिंपल पास्ट. सेकंड इज पास्ट कंटिन्यूअस. Third is past perfect. And last is past perfect continuous tense. हे पास्ट टेन्सचे 4 प्रकार आहेत. पहिला सिंपल पास्ट साधा भूतकाळ, दुसरा पास्ट कंटिन्यूअस चालू भूतकाळ, तिसरा पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ, चौथा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मी चालू पूर्ण भूतकाळ. तर तुम्ही काल पाहिलं असेल की जो सिंपल पास्ट होता त्याचे एकूण 4 प्रकार असतात. सिंपल प्रेझेंटचे 4 प्रकार असतात. तसेच सिंपल पास्टचे सुद्धा 4 प्रकार असतात. पहिला जो असतो सिंपल पास्ट अफर्मेटिव्ह. सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह. सेकंड सिंपल पास्ट टेन्स using not of. Number 3 is simple past tense using never. And the last is simple past tense using to be. तर पहिल्याने मला सिंपल पास्ट तुम्हाला शिकवायचा. मग याच्यात मी तुम्हाला क्लिअर करून दिलं. देयर आर 4 काइंड्स ऑफ सिंपल पास्ट टेन्सेस. नंबर 1 इज सिंपल पास्ट अफर्मेटिव्ह. सेकंड इज सिंपल पास्ट टेन्स यूजिंग नॉट. थर्ड इज सिंपल पास्ट टेन्स यूजिंग नेवर. अँड लास्ट इज सिंपल पास्ट टेन्स यूजिंग टू बी. तर याच्यातले जे पहिले 3 असतात ते केव्हा वापरले जातात ते मी सांगतो. हे जे पहिले 3 टेन्सेस आहेत अफर्मेटिव्ह, यूजिंग नॉट, नेव्हर वापरून. जर नजीकच्या भूतकाळामध्ये एखादी घटना घडली असेल आणि तिचं वर्णन करायचं असेल त्यावेळेला सिंपल पास्ट टेन्स वापरतात. अरे फॉर एक्झाम्पल, देअर वॉज अन ॲक्सिडेंट येस्टरडे. काल अपघात झाला होता. आय मेट माय फ्रेंड इन द मॉर्निंग. मॉर्निंग गेली, पास्ट टेन्स झाला. उषा मेट आशा ऑन संडे. उषा आशाला भेटली होती. आई नियर पास्ट आहे. मग असा नजीकचा जो भूतकाळ असेल त्याच्यात जी क्रिया घडली असेल त्याचं वर्णन करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. दुसरं, आपल्या भूतकाळातील हॅबिट सवयी असतील, हॉबीज छंद असतील, आपले शौक असतील मागचे, त्याचं आता वर्णन करायचं असेल तर सिंपल पास्ट टेन्स वापरत असतात. तर सिंपल पास्ट टेन्सचे हे 3 प्रकार केव्हा वापरायचे हे मी तुम्हाला सांगितलं. आता हा जो सिंपल पास्ट टेन्स यूजिंग टू बी असतो हा केव्हा वापरतात? जो कर्ता असतो
त्याचं भूतकाळातील ठिकाण, त्याचा कॉम्प्लिमेंट पूरक नाम, त्याचे गुण किंवा त्या क्रियेची वेळ सांगायची असेल त्याच वेळेला सिंपल पास्ट टेन्स यूजिंग टू बी वापरतात. आता मी फॉर एक्झाम्पल बघतो. मिस्टर शहा वॉज अ डॉक्टर. पहा, ही मागची घटना आहे. व्हॉट वॉज मिस्टर शहा अ डॉक्टर, ते कॉम्प्लिमेंट पूरक नाम झालं. दुसरं, ही वॉज व्हेरी क्लेवर. हाऊ वॉज ही क्लेवर, हा त्याचा गुण दाखवला. ही इज नाव, ही वॉज नाव, नो, ही वॉज इन दिल्ली, इथं ठिकाण दाखवलं. तर असं जो कर्ता असेल त्याचं गुण दाखवायचं असेल, ठिकाण दाखवायचे असेल, वेळ दाखवायचे असेल, कॉम्प्लिमेंट पूरक नाम दाखवायचं असेल, त्यावेळेला सिंपल पास्ट टेन्सचा टू बी वापरून आपण वापर करत असतो. तर हे तुमच्या समोर सांगून झालं माझं. मी पुन्हा बोलतो. पास्ट टेन्सचे 4 प्रकार. त्याच्यातला पहिला सिंपल पास्ट, त्याचे हे 4 प्रकार. आणि दुसरा पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार आहे पास्ट कंटिन्यूअस. तिसरा आहे पास्ट परफेक्ट. चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. मी आता सिंपल पास्टचा हा जो पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह, त्याची सेंटेन्सेस कशी बनवायची ते सांग. त्याचा उपाय केव्हा करायचा हे माझं सांगून द्या. इथं लिहिलं मी सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह. सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक. याची जी सेंटेन्सेस बनवेल ती सगळी होकारात्मक असते. यू सी हियर, पास्ट इज द प्रिन्सिपल टेन्स अँड सिंपल इज द सबऑर्डिनेट टेन्स. मग याची सेंटेन्सेस बनवायची असेल, यू नो एव्हरी सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट. प्रत्येक जे वाक्य असतं त्याची सुरुवात कर्त्याने होते, म्हणून मी तो पहिला कर्ता लिहिला. केव्हाही लक्षात ठेवा, सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्याच्यात सहाय्यकारी क्रियापद. आपलं सिंपल पास्ट टेन्स असेल तर पहिल्याने आपण मुख्य काळ म्हणजे पास्ट टेन्स दाखवणार. आणि पास्ट टेन्स दाखवण्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल, कारण तो प्रिन्सिपल टेन्स म्हणजे मुख्य काळ आहे. मग ज्या ज्या वेळेला उपकाळ हा सिंपल असतो त्या त्या वेळेला मुख्य काळ दाखवण्यासाठी डूचे रूपे वापरतात. हे तुम्ही सिंपल प्रेझेंटमध्ये पाहिलं असेल. मग हा सिंपल पास्ट आहे. हा सिंपल असल्यामुळे याला दाखवण्यासाठी मला डूची रूपे वापरावी लागते. मग डूची रूपे कोणती आहे तुमची? डूचं वर्तमानकाळी रूप आहे डज आणि त्याचं भूतकाळी रूप आहे डीड. आणि डीड म्हणजे होता, होती, होते. म्हणून इथं पास्ट टेन्स दाखवण्यासाठी मला डूचं भूतकाळी रूप डीड वापरावं लागेल. याच्यात पास्ट टेन्स दाखवला गेला. तुम्ही म्हणाल पास्ट टेन्स कसं काय दाखवलं गेलं? याचा अर्थ बघा, डीड म्हणजे होता, होती, होते, याच्यावर पास्ट आहे म्हणजे मागची वेळ दाखवली जाते. म्हणून मी म्हणतो की हा डीड पास्ट टेन्स दाखवतो. आता सिंपल टेन्स दाखवायचा असेल, कोणता का सिंपल असेल ना, तो सिंपल प्रेझेंट असो, सिंपल पास्ट असो, नाही तर सिंपल फ्युचर असो. सिंपल टेन्स दाखवण्यासाठी जे प्रिन्सिपल व्हर्ब असतं त्याचं पहिलंच रूप आपण वापरत असतो. आता मी या ठिकाणी लिहिलं का हे पहिलं रूप आहे म्हणून दिस टेन्स हे सिंपल टेन्स. दुसरं वाक्य मी इथं लिहिलं होईल. इथं पास्ट टेन्स दाखवण्यासाठी मी डीड घेतलं आणि इथं सिंपल टेन्स दाखवण्यासाठी मी टेल घेतलं. पुढचा कर्ता मी घेतला यू. याच्या पास्ट टेन्स दाखवण्यासाठी मी डीड घेतलं आणि सिंपल टेन्स दाखवण्यासाठी रेड घेतलं. आता इथं मी कर्ता घेतला यू, पास्ट टेन्स दाखवण्यासाठी डीड आलं आणि सिंपल टेन्स दाखवण्यासाठी मी सिंग हे पहिलं रूप घेतलं. इथं कर्ता आहे तुमचं ही, पास्ट टेन्स दाखवण्यासाठी मी डीड घेतलं आणि इथं सिंपल टेन्स दाखवण्यासाठी स्टडी घेतलं. इथं मी घेतलं सी, इथं घेतलं डीड, इथं सिंपल टेन्स दाखवण्यासाठी मी डान्स घेतला. इथं कर्ता मी घेतला इट, पास्ट टेन्स दाखवण्यासाठी डीड आणि इथं वाय हे पहिलं रूप सिंपल टेन्स दाखवण्यासाठी घेतलं. इथं मी घेतलं दे आणि इथं पास्ट टेन्स दाखवण्यासाठी डीड आलं
आता इथं काउंट आहे, पहिलं रूप आहे, याच्यात सिंपल टेन्स झाला. राईट. तुमच्या समोर लिहिलेली वाक्य हे ग्रॅमॅटिकली रॉंग आहे, पण मला अशी का लिहावी लागली? आणि याच्यात मला हे दाखवायचं आहे की डीडच्या सहाय्याने पास्ट टेन्स दाखवला जातो आणि पहिल्या रूपाच्या सहाय्याने सिंपल टेन्स दाखवला जातो. मग हे रॉंग काय आहे? कारण याच्यावरती रूल आहे. तो सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह असो नाहीतर सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह असो, त्याच्यामध्ये जे सहायकारी क्रियापद असतात ते मुख्य क्रियापदात जात असतात. इथं ही सहायकारी क्रियापदे मी मुख्य क्रियापदामध्ये टाकलेली नाही आहे, म्हणून हे सेंटेन्सेस रॉंग आहे. याला मला करेक्ट करायचं असेल तर तुम्ही नीट पहा. रन हे पहिलं रूप आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, आणि डीड हे डूचं दुसरं रूप आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे, भूतपूर्व आहे. मग हे दुसरं रूप मी याच्यात टाकायला पाहिजे. हे डीड जर याच्यात टाकलं, हे दुसरं रूप जर मी याच्यात टाकलं तर याचा पास्ट टेन्स होतो म्हणजे दुसरं रूप बनतं. आता हे जे वाक्य रनमध्ये मी डीड टाकलं त्याचा रॅन झालं, हे डीड याच्यात टाकलं तर याचं दुसरं रूप टोल्ड झालं. हे डीड याच्यात टाकलं तर याचं दुसरं रूप सॅंग झालं. हे डीड याच्यात टाकलं तर याचं दुसरं रूप काउंटेड झालं. हे डीड याच्यात टाकलं तर याचा भूतकाळ फ्ल्यू. आता हे करेक्ट झालं. हे याच्यात टाकलं तर याचं दुसरं रूप डान्सड झालं. हे याच्यात टाकलं तर याचा दुसरं रूप स्टडीड झालं. हे याच्यात टाकलं तर रीडचं दुसरं रूप रीडच आहे. ज्यावेळेला दुसरं रूप असतं त्यावेळेला त्याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार आपण रेड असा करायचा असतो. मग जेव्हा जेव्हा करतानंतर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप येईल आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ते जे दुसरं रूप आहे त्याच्यामध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि त्याच्यामध्ये डीड आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता याच्यात डीड आणि रन आहे, याच्यात डीड आणि रीड आहे, याच्यात डीड आणि स्टडी आहे, याच्यात डीड आणि डान्स आहे, याच्यात डीड आणि फ्लाय आहे, याच्यामध्ये डीड आणि काउंट आहे, याच्यामध्ये डीड आणि सिंग आहे, याच्यामध्ये डीड आणि टेल आहे. खरं सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्हचं खरं वाक्य एवढंच असतं. पण तुम्हाला जर वाक्य मोठं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता मी इथं लिहिलं फास्ट, बरोबर. इथं लिहिलं ही टोल्ड अ स्टोरी टू हिज फ्रेंड दिस मॉर्निंग. तुमची जी ताकद आहे त्याच्यानुसार तुम्ही वाक्य मोठं करू शकता. आता हे वाक्य यू सॅंग अ स्वीट सॉन्ग, हे वाक्य मी मोठं केलं. आता इथं दे काउंटेड मनी, दे काउंटेड मनी इन अ ग्रेट हरी, इन अ ग्रेट हरी. आता हे सेंटेन्स आहे इट फ्ल्यू हाय इन द स्काय. हे वाक्य मोठं करायचं असेल तर सी डान्सला हॅपी, हे मोठं केलं. ही स्टडी लॉजिक, ही रेड न्यूजपेपर्स. हे आय रॅन फास्ट ऑन द रोड, ऑन द रोड yesterday. See, these all are the suggestions of simple past tense affirmative. मग तुमचं लक्षात आलं असेल सिंपल पास्टचं खरं वाक्य करता आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं दुसरं हेच त्याचं खरं वाक्य असतं. मग पुढे जे असतात ते सगळे उरलेले शब्द असतात. मग याचा अर्थ लावताना तुम्ही कसा लावणार? पहिल्यांदा कर्त्याचा अर्थ घेणार, नंतर शेवटून अर्थ गोळा करत येणार. आता फॉर एक्झाम्पल, मी रॅन धावलो होतो फास्ट वेगाने ऑन द रोड रस्त्यावर येस्टरडे काल. मी काल रस्त्यावर वेगाने धावलो होतो. आता हे वाक्य असेल तर आम्ही आज सकाळी त्याच्या मित्राला गोष्ट सांगितली होती. याचा अर्थ लावायचा असेल तर तू वर्तमानपत्र वाचले होते. इथं तुम्ही मधुर गीत गायलं होतं. इथं त्याने तर्कशास्त्राचा अभ्यास केला होता. ती
तिने आनंदाने नृत्य केले होते. तो म्हणजे पक्षी आकाशामध्ये उंच उडाला होता. इन दिस वे वी कॅन ट्रान्सलेट दिस सेंटेन्सेस इन टू अवर मदर टंग इन मराठी. मग हे जे सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह याचे वाक्य बनवायचे रूल्स किती आहेत? पहिले रूल नंबर 1, वाक्य बनवताना पहिल्यांदा आपण कर्ता लिहावं. कर्ता लिहिल्यानंतर लगेच मुख्य क्रियापदाचं आपण दुसरं रूप लिहावं आणि लक्षात ठेवावं त्याच्यामध्ये दीड आणि मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि नंतर आपण उरलेलं वाक्य लिहावं. हे सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्हचे रूल्स आहेत. मी पुन्हा बोलतो. सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्हचं वाक्य बनवताना पहिल्यांदा कर्ता, नंतर मुख्य क्रियापदाचं दुसरं आणि नंतर उरलेलं वाक्य. पण काही वेळा आपल्याला डब्ल्यूएस पर्सन बनवायला देतात, इन्व्हर्टेड पर्सन बनवायला देतात, शॉर्ट पर्सन बनवायला सांगतात किंवा क्वेश्चन टॅग बनवायला सांगतात. त्यावेळेला आपल्याला अडचणी यायला. आता तुमच्या समोर मी 2 वाक्य लिहितो, नीट लक्ष ठेवा. पहिलं वाक्य आहे माझं, ही किल्ड असणे. याचा तुम्हाला क्वेश्चन बनवायचा असेल तर पहिल्या आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या. मग कोणताही जो प्रश्न असतो कर्त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद येतं. मग तुम्हाला लक्षात येईल इथं किल्ला ईडी लागलेला आहे, त्यात हे दुसरं रूप आहे, हे दुसरं रूप आहे, त्यात त्याच्यामध्ये दीड सहाय्यकारी क्रियापद आहे, ते दीड बाहेर काढा. दीड काढल्यामध्ये इथं कोणतं रूप उरलं? पहिलं. अशा पद्धतीने याचा क्वेश्चन करू शकता. मी दुसरं वाक्य लिहिलं, सी कॉपीड द answers in the class at night, no yesterday. असं मी वाक्य लिहिले. वाक्य किती का मोठा असणार, त्याचा क्वेश्चन करायचा असेल तर पहिल्याने ॲट द एंड ऑफ दॅट सेंटेन्स वी शुड मेक क्वेश्चन मार्क. मग आता नीट लक्षात येईल याचा काढवा होता. सी कॉपीड करतानंतर हे दुसरं रूप आलेलं आहे. याचा क्वेश्चन बनवायचा असेल तर कॉपीड हे जे मुख्य क्रियापद आहे हे दुसरं रूप असल्यामुळे त्याच्यामध्ये दीड सहाय्यकारी क्रियापद आहे ते बाहेर काढा आणि त्याचं जे पहिलं रूप आहे कॉपी ते लिहा. आता हा क्वेश्चन बरोबर झाला. मग याचा अर्थ कसा लावाल तुम्ही? मग हा येस तुमचा छोटा होईल, हा येस तुमचा छोटा होईल. याचं उत्तर, त्याने सर्पाला ठार मारले होते का? याचा अर्थ लावायचा असेल तर तिने काल वर्गात उत्तरांची नकल केली होती का? या पद्धतीने तुम्ही त्याला ट्रान्सलेट करू शकता. हा होता माझा सिंपल पास्ट टेन्सचा पहिला प्रकार, सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह. याचं वाक्य कसं बनवायचं, याचा उपयोग केव्हा करायचा हे माझं सांगत झालं. आता मी सिंपल पास्ट टेन्सच्या दुसऱ्या प्रकाराला जाते, तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स नॉट ऑफ. सिंपल पास्ट टेन्स नॉट ऑफ याची वाक्य बनवणं सोपं आहे का? कारण सिंपल पास्ट टेन्समध्ये पास्ट टेन्स कशाने दाखवतात आणि सिंपल टेन्स कशाने दाखवतात ते आपल्या लक्षात आलं. याचं वाक्य बनवायचं असेल तर मी पहिल्यांदा करता लिहिलं. हा सिंपल टेन्स असल्यामुळे पास्ट टेन्स दाखवण्यासाठी मी काय वापरणार? डीड. याच्यामध्ये नॉट वापरायचा आहे तर नॉट हा सहाय्यकारी क्रियापदानंतर येतो. याच्याने माझा पास्ट दाखवून झाला, मला सिंपल लिहायचं. मग सिंपल टेन्स दाखवायचे असेल तर मी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप इथं लिहिलं. याच्यावरनं सिंपल झाला, याच्यावरनं पास्ट झाला. आता डीड नॉट, आता डीड म्हणजे होता होती होते आणि डीड नॉट म्हणजे नव्हता नव्हती नव्हती. मग याचा अर्थ काय झाला? मी पाहिले नव्हते. दुसरं वाक्य मला लिहायचं असेल तर होईल. पास्ट टेन्ससाठी डीड आलं, नंतर नॉट आलं आणि या ठिकाणी गो आलं. याच्यानं हा पास्ट आहे, याच्यानं सिंपल आहे. अर्थ मी कसा लागेल? आम्ही गेलो नव्हतो. दुसरं वाक्य मी लिहिलं यू, इथं लिहिलं मी डीड, इथं लिहिलं मी नॉट आणि इथं लिहिलं मी सेड.
मग याच्यानं पास्ट याच्यानं सिंपल. आता काय झालं, तू पाठवले नव्हते, इकडचे वाक्य लिहिलं मी यू, इथं पास्ट टेन्ससाठी did आला, हा नॉट आला आणि या ठिकाणी पेंट लिहिलं. याचा अर्थ कसा लावणार, तुम्ही रंगवले नव्हते, इथं मी करता घेतला ही आणि इथं पास्ट टेन्स दाखवण्यासाठी did, इथं आला नॉट आणि इथं लिहिलं मी ड्रीम. मग अर्थ कसा लावणार, त्याने स्वप्न पाहिले नव्हते, इथं लिहिलं मी सी, इथं लिहिलं मी did, इथं लिहिलं मी नॉट आणि इथं लिहिलं मी बी. वेप म्हणजे रडणे. याच्यानं पास झाला, याच्यानं सिंपल झाला, ती रडली नव्हती. इथं लिहिलं मी इट, इथं लिहिलं मी did, इथं लिहिलं नॉट आणि इथं लिहिलं ऑल. एखादी वस्तू असेल मिळणार, ती खाली पडली नव्हती, इथं मी करता घेता दे, इथं घेतलं did, इथं घेतलं नॉट आणि इथं मी लिहिलं इलेक्ट. इलेक्ट म्हणजे निवडणे किंवा सिलेक्ट म्हणजे निवड. याच्यानं पास्ट झाला, याच्यानं सिंपल झाला. मग अर्थ कसा राहणार, त्यांनी निवडले नव्हते. मग तुम्हाला लक्षात येईल, इथं जो did आहे बाहेरचा आहे, कारण त्याच्यानंतर नॉट आलेला आहे. नॉट हा did मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपात जाऊ देत नाही. वाक्य मोठे करायचे असेल तर मी दोन वाक्य तुमच्या लिहि समोर मोठे करतो. इट डिड नॉट फॉल फ्रॉम द टॉप ऑफ द ट्री, असं वाक्य मी मोठे केलं. दुसरं वाक्य मी करतो, वी डिड नॉट गो टू जापान लास्ट इयर. ही दोन वाक्य मोठी केली. मग याचा अर्थ कसा लावणार, आम्ही मागील वर्षी जपानला गेलो नव्हतो. याचा अर्थ कसा लावणार, ते म्हणजे कुठली तरी वस्तू येते, ती झाडाच्या शेंड्यावरून खाली पडली नव्हती, असा अर्थ होता. याचा क्वेश्चन करायचा असेल तर मी इथं क्वेश्चन मार्क लिहिला आणि did मी इकडे काढला. did इकडे काढल्यानंतर W हा छोटा होता. अर्थ कसा लावणार, आम्ही मागील वर्षी जपानला गेलो नव्हतो का. याचा क्वेश्चन बनवायचा असेल तर इथं क्वेश्चन मार्क आलं आणि त्याच्यानंतर did आपलं इकडे आलं. इथं आय छोटा होऊन जाईल तुमचा. आता अर्थ कसा लावणार, ते झाडाच्या शेंड्यावरून खाली पडले नव्हते का. इन दिस वे यू कॅन चेंज दिस सेंटेन्स इंटू मराठी. देन व्हॉट आर इट्स रूल्स ऑफ मेकिंग और बिल्डिंग सेंटेन्स. ज्यावेळेला सिंपल पास्ट टेन्सचं नॉट वापरून आपल्याला वाक्य बनवायचं असतं, फर्स्ट वी हॅव टू राईट द सब्जेक्ट. प्रथम आपण करता लिहावं. देन सब्जेक्ट इज फॉलोड बाय did. पास्ट टेन्स दाखवण्यासाठी करतानंतर लगेच आपण did लिहायचं असतं. मग करता तुमचा कोणता का असेल, त्याच्यानंतर आपण नॉट लिहायचं असतं. नंतर सिंपल टेन्स दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं असतं आणि नंतर उरलेलं वाक्य लिहायचं असतं. ज्यावेळेला आपल्याला क्वेश्चन बनवायचा असतो, सहाय्यकारी क्रियापद did आपण अगोदर ठेवावं आणि शेवटी आपण क्वेश्चन मार्क लावावं, म्हणजे त्याचा क्वेश्चन तयार होतो. तर हा सिंपल पास्ट टेन्सचा जो दुसरा प्रकार आहे तो माझा संपला. आता सिंपल पास्ट टेन्सच्या तिसऱ्या प्रकाराला मी जातो. तो आहे तुमचा सिंपल पास्ट टेन्स नेव्हर वाक्य. यावेळेला तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. सिंपल पास्ट टेन्स यूजिंग नेव्हर. पुन्हा टेन्स तुमचा तो याच्यात मुख्य पार्ट प्रिन्सिपल टेन्स आहे तुमचा पास्ट टेन्स. सबऑर्डिनेट टेन्स म्हणजे सब टेन्स म्हणजे उपकाळ शिकतात. तर काळामध्ये काही बदल नाही, फक्त याच्यामध्ये आपल्याला नेव्हर वापरायचं आहे. मग हा सिंपल पास्ट असल्यामुळे सिंपल दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मी वापरेल आणि पास्ट टेन्स दाखवण्यासाठी डूचा भूतकाळ did मी वापरेल. पण लक्षात असू द्या, मागचा रूल आहे कोणता, सिंपल प्रेझेंट टेन्स
आणि सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह असो नाही तर नेव्हर वापरून असतो. त्यांचं सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापदात जातं आणि मुख्य क्रियापदाचं या सिंपल पास्टमध्ये दुसरूप बनवतं. मग याचं वाक्य बनवत असताना मी करता लिहिला आहे, नंतर मी लिहिलं नेव्हर. खरं तुमचं असं आहे, एक वाक्य समजून देतो. मला पास्ट टेन्स दाखवायचं म्हणून मी इथं काय लिहिलं डीड, नंतर मी काय लिहिणार नेव्हर, बरोबर. आणि नंतर सिंपल टेन्स दाखवण्यासाठी मी इथं घेतलं थ्रो. सी थ्रो इज द प्रिन्सिपल वन, इट इज द फर्स्ट फॉर्म, ते पहिलं रूप आहे, बरोबर. आणि इथं डीड आहे, त्याच्यावर तो पास्ट टेन्स आहे. मग रूल कोणता? सिंपल पास्ट टेन्स जर नेव्हर वापरून असेल तर डीड हे मुख्य क्रियापदात टाकायचं आणि त्याचं दुसरूप करायचं. मग हे जे लिहिलेलं सेंटेन्स आहे हे रॉंग आहे, म्हणून हे डीड जर मी याच्यात टाकलं, याचं दुसरूप काय झालं थ्यू. मग असं दरवेळेला कोण करत बसतं? मग आपण डायरेक्ट जायचं असतं. करता वही घेतला, त्याच्यानंतर नेव्हर आलं आणि नंतर डायरेक्ट मुख्य क्रियापदाचं दुसरूप टाकायचं. मी या ठिकाणी टाकलं टॉकलं. मग याच्यामध्ये दीड पण आहे आणि टॉक हे पहिलं रूप पण आहे. आता दुसरं वाक्य मी लिहिलं यू, आणि इथं लिहिलं यू, इथं नेव्हर, आणि इथं लिहिलं मी फेडलं. याचा करता दुसरा मी घेतला यू, इथं लिहिलं मी नेव्हर, आणि इथं लिहिलं मी वेप्ट. याच्यामध्ये पहिलं रूप वीप आहे, त्याच्यावर सिंपल, याच्यात डीड आहे, त्याच्यावर पास. इथं मी करता घेतला ही, इथं घेतलं मी नेव्हर, बरोबर. आणि इथं दुसरं घेतलं मी रिमेंबर. याच्यात डीड आणि रिमेंबर आहे. इथं करता घेतला मी सी, इथं घेतलं मी नेव्हर, आणि इथं मी घेतलं दुसरं जम्प. इथं मी करता घेतला इट, त्याच्यानंतर मी घेतलं नेव्हर, आणि दुसरं घेतलं मी डाईड. इथं करता मी घेतला दे, त्याच्यानंतर मी लिहिलं नेव्हर, आणि इथं लिहिलं मी ड्रोप अवे. मग या सिंपल पास्ट टेन्सचं नेव्हर वापरून वाक्य बनवताना रूल कोणते? पहिल्यांदा आपण करता लिहायचं, नंतर डायरेक्ट नेव्हर लिहायचं, आणि नंतर मुख्य क्रियापदाचं दुसरूप लिहायचं. पण लक्षात असू द्यायचं, ते जे दुसरूप आहे सेकंड फॉर्म आहे, तो पास्ट टेन्स असतो त्या क्रियापदाचा, त्याच्यामध्ये दीड असतं आणि त्याचं पहिलं रूप असतं. दीडवरून आपण पास्ट ओळखावा आणि पहिल्या रूपावरून सिंपल टेन्स ओळखावा. अशा पद्धतीने हे सिंपल पास्ट टेन्सचं नेव्हर वापरून वाक्य. मग याचा अर्थ लावताना याचा अर्थ लावताना अवघड वाद आहे, कारण मी तुम्हाला बोललो नेव्हर नावाचा शब्द नाही आहे, बरोबर. खरा तो शब्द कोणता आहे? नो एव्हर. मी काल बोललो होतो एव्हर म्हणजे कधी आणि नो म्हणजे नाही. मी बोललो होतो की इंग्रज लोकांची ही भाषा आहे, त्यांचा जबडा रुंद असतो. नो एव्हर त्यांना एकदम बोलता येत नाही. नो एव्हरच्या ऐवजी ते नेव्हर बोलत असतात. मग हा एन म्हणजे नो समजायचा आपण. मग आता मी आता कसा लावेल? याच्यामध्ये नो आहे आणि एव्हर आहे, याच्यामध्ये डीड आहे आणि थ्रो आहे. ही एकच वाक्यात. मग पुढे मी सरळ जातो. मग अर्थ लावताना कसा लावणार? मी कधीही फेकले नव्हते. पुन्हा पहा, मी कधीही फेकले नव्हते. मग एवढे हाय उपस्फोट करतो. अर्थ लावताना आपण डायरेक्ट जायचं. इथं फेकले होते आणि इथं कधीही नाही. मग कसं म्हणणार? मी कधी फेकले नव्हते, आम्ही कधी बोललो नव्हतो, तुम्ही कधीही रडले नव्हते, त्यांनी कधी हाकलून दिलं नव्हतं. याचं मूळ रूप आहे ड्रायव्हर. आता ते कधीही मेले नव्हते, तिने कधी उडी मारली नव्हती, बरोबर. त्याला कधीही आठवले नव्हते, तो कधीही नापास झाला नव्हता. या पद्धतीने आपण अर्थ त्याचा लावायचा असतो. याचा क्वेश्चन बनवताना नीट लक्ष ठेवा. याचा जर क्वेश्चन बनवायचा असेल म्हणजे जे कोई वाट मेक दिस सेंटेन्स क्वेश्चन म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, तर फर्स्ट यू मेक द क्वेश्चन मार्क ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स.
अँड बिगिन दिस सेंटेन्स विथ डीड. कारण याच्यामध्ये डीड गेलंय ना, ते काय दीड काढल्यावर इथं पहिलं रूप शिल्लक होतं आणि दीड मी इकडे लिहिलं. अर्थ लावताना कसा लावणार? मी कधीही फेकले नव्हते का. याचा अर्थ लावायचा असेल तर याच्यामध्ये न आलं, याच्यामध्ये एवर आलं तर पहिल्याने मी दीड याच्यात काढून दे. हे दीड मी इथं लिहिलं, हा डब्ल्यू छोटा झाला आणि याच्यात पहिलं रूप उलट टॉप. हा क्वेश्चन करायचा म्हणून क्वेश्चन मार्क. म्हणजे याचा अर्थ मी कसा लावणार? आम्ही कधीही बोललो नव्हतो का. ह्या वाक्याचा अर्थ लावायचा असेल तर याच्यातलं दीड मी इकडे काढलं, त्यामुळे इथं फेल हे पहिलं रूप उरलं, इथं क्वेश्चन मार्क आला. याचा अर्थ लावताना मी कसा लावणार? तू कधीही नापास झाला नव्हता का. इथं अर्थ लावताना मी कसा जाईल? इथंही तुमचं याच्यातनं दीड मी काढलं, त्यावेळेला हा वाय छोटा होऊन जाईल तुमचा आणि इथं पहिलं रूप उरलं तुमचं दीड काढल्यानंतर. मग आता कसा लावाल तुम्ही? तुम्ही कधीही रडले नव्हते का. आता हे वाक्य आहे तुमचं. याचा क्वेश्चन बनवायचा असेल तर याच्यातील दीड मी काढलं, हा जो एच आहे हा मी छोटा केला, दीड याच्यातनं निघून गेलं, इथं पहिलं रूप उरलं, क्वेश्चन करायचा म्हणून क्वेश्चन मार्क ठेवला. आता कसा लावणार? त्याला कधीही आठवले नव्हते का. आता हे वाक्य सी नेव्हर जम्प्ड. मग याच्यातला दीड मी काढलं, पहिलं रूप उरलं, इथं मी घेतला दीड, हा येत झाला तुमचा छोटा. आता कसा लावणार? तिने कधीही उडी मारली नव्हती का. याचा क्वेश्चन करायचा असेल तर याच्यातील दीड मी काढलं, त्यामुळे इकडे पहिलं रूप उरलं, इथं तुमचा क्वेश्चन मार्क आला, हा आय छोटा झाला. आता कसा लावणार? तो म्हणजे पक्षी, तो कधी मेला नव्हता का. आता हे वाक्य याला मला क्वेश्चन करायचं आहे तर ड्राईव्हचं दुसरं ड्रॉ आहे, त्याच्यातनं मी दीड काढलं. दीड काढल्यामुळे इथं पहिलं रूप उरलं ड्राईव्ह, बरोबर. हा टी झाला छोटा. याचा क्वेश्चन करायचा म्हणून इथं क्वेश्चन मार्क मी ठेवला. मग आता कसा लावणार? त्यांनी कधीही हाकलून दिले नव्हते का. या पद्धतीने आपण जाईल. इन दिस वे वी कॅन चेंज स्टेटमेंट्स मीन्स असोसिएटिव्ह सेंटेन्सेस मीन्स साधी वाक्य इंटू क्वेश्चन्स मीन्स इंटू इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सेस. तर मी पुन्हा बोलतो, सिंपल पास्ट टेन्सचं नेव्हर वापरून वाक्य बनवतात.